असं आहे ना की ह्या नारपार आणि पलीकडे जाणारं जे पाणी आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेल की मी विरोधी पक्षात असताना आम्ही सगळे वेलमध्ये बसून जे आहे सत्याग्रह केला होता. तो यासाठी की माझं असं म्हणणं आहे की तापी नदीचं जे पाणी येत आहे त्याच्यातले जळगावला 99 TMC पाणी आम्ही अजून घेऊ शकलो नाही म्हणून ते पलीकडे जात आहे. अधिक नारपार या सगळ्या गोदावरी खोऱ्यामध्ये जवळपास 55 TMC पाणी आहे असं माझं स्वतःचं मत आहे, ज्याच्यावर मी अनेक वेळा मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहे. आता हे पाणी आणण्यासाठी उचलण्यासाठी खूप पैसा लागतो, ते बरोबर आहे. म्हणून मी वारंवार सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मला वाटतं तेलंगणाने कलमेश्वर तो प्रकल्प जो आहे त्याने 350 हॉर्स पॉवरचे जे आहेत पंप लावले आणि ते पाणी जे 700 मीटर वरती उचलून त्या ठिकाणी काम करतात तेलंगणा. माझं म्हणणं हेच आहे की मराठवाड्याला जर पाणी आपल्याला पूर्णपणे जर ह्या अडचणीतून दूर करायचं असेल तर मी आता जे सांगितलं हे सगळं पाणी जे आहे उचलून आपल्याकडे आणलं पाहिजे आणि ते मराठवाड्याकडे पाठवलं पाहिजे. कारण इतर कुठूनही मराठवाड्याला पाणी मिळण्याची अपेक्षा आशाच नाही ना. पाऊस कुठे पडणार? पाऊस जो पडतो आहे आणि कायदा असा आहे या देशाचा, ज्या राज्याच्या भूमीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्यात. पण हे जर पाहिलं तर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर पाणी आपण आणू शकतो. प्रश्न पैशाचा आहे. ठीक आहे, केंद्र सरकारने मदत नाही केली तो त्यांचा भाग वेगळा, परंतु पहिला भाग म्हणून अलीकडे जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी 10 TMCच्या बाबतीमध्ये जे आहे ठराव मंजूर करून जो आहे आम्ही आमचे पैसे खर्च करू ना. प्रश्न येतो कुठे? त्यांनी मदत केली ठीक आहे, नाही तर आम्ही आमचे पैसे मंजूर करू आणि त्याप्रमाणे आम्ही ते कामाला लागलेलो आहोत. 10 TMC आणखीन पुढे आणखीन काय हळूहळू ते पाणी आम्ही ते उचलणार आहोत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.